वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या क्लासमध्ये आपण गुणाकार हा घटक जो आहे जो इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये नव्यानं आपल्याला शिकायला मिळतो. ॲडिशनल आणि सबट्रॅक्शन या दोन्हींचा सराव आणि प्रॅक्टिस आपलं झालेलं आहे. पहिलीच्या वर्गातली झाले आणि दुसरीच्या वर्गातली झालेलं आहे. जोयाने काहीतरी लिहिलेलं आहे ते दाखवते, नंतर तिला आपण विचारूया. आज गुणाकाराची पूर्वतयारी हा भाग आपण पाहणार आहोत. गुणाकार पूर्वतयारी म्हणजेच मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन. आता गुणाकाराचा अर्थ पाठीमागच्या झालेल्या पाठामध्ये गुणाकार म्हणजे काय, गुणाकार शिकत असताना, मल्टिप्लिकेशन शिकत असताना 9 गोष्टी आपल्याला करता यायला हव्यात, याच्यावर आपण पाठीमागच्या तासाला चर्चा झालेली होती. इथं आपण मोजा पाहू चटकन असा हे भाग आहे. इथं पहिला प्रश्न आहे की इथं प्रत्येक बशीत किती पेरू आहेत? प्रत्येक बशीत किती पेरू आहेत? सांगा. प्रत्येक बशीत प्रत्येक बशीत किती पेरू आहेत? दोन पेरू आहेत. एकूण किती पेरू आहेत चारही बशीत? चारही बशीत 8 पेरू आहेत. अशा 8 बशा भरल्या तर एकूण किती पेरू होतील? 8 बशात मिळून पेरू किती होतील? 8 बशामध्ये किती पेरू होतील? 8 बशामध्ये 8 बशामध्ये एकूण किती पेरू होतील? 12. बरोबर. पहा 8 बशा, इथं 4च बशा दिलेल्या आहेत. 4 बशांमधले पेरू झालेत 8. अजून 4 बशा आपल्याला वाढवावे लागतील. अजून 8 बशातले पेरू काढायचे म्हणजे अजून 4 बशा आहेत. त्यावेळेला हे सगळे मिळून 8 बशा होतील. म्हणजे हे या 4 बशा आणि ह्या 4 बशा, या प्रत्येक बशीत 2-2 पेरू आहेत. प्रत्येक बशीमध्ये 2-2 पेरू आहेत. या 4 बशांमध्ये 8 पेरू आहेत. या 4 बशांमध्ये 8 पेरू आहेत. सगळे मिळून पेरू किती हे पाहायचं होतं. हे 2, हे 2, इथले 2, इथले 2, हे 2, हे 2, हे 2 आणि हे 2. 8 बशांमध्ये 2-2 पेरू आहेत. 8 बशांमध्ये 2-2 पेरू म्हणजे 2 हे 8 वेळा घेऊन सर्वांची बेरीज करावी लागेल. 2 हे 8 वेळा घ्यावे लागतील. म्हणजे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 हे झालं 4 वेळा घेतलं. परत 5 वेळा
6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा. 2 वेळ हे 8 वेळा घेऊन बेरीज करावी लागेल. त्यावेळेला कळेल किती होतात ते. एका संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असेल तर संख्यांचे पाडे उपयोगी पडतात. आता ते पाडे आपल्याला करायला शिकवायचे आहे. थोडेसे पाडे तयार केले तर बेरजा पटकन करता येतात. चित्रावरून पाडे कसे तयार करता येतील हेही पाहूया. इथं पहा, प्रत्येक बशीमध्ये 2-2 पेरू ठेवले. म्हणजे हे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, 2 + 2 + 2 + 2 + 2 अशी मांडणी केलेली आहे. आता अशी मांडणी केलेली असताना यांची वर असणारे 8 बशातले पेरू विचारले होते. 8 बशा, 8 बशा भरल्या तर एकूण किती पेरू होतील असा एक प्रश्न वर विचारलेला होता. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना 2 आणि 2 4 झाले. परत 4 मध्ये 2 मिळवले 6 झाले. 6 मध्ये 2 मिळवले 8 झाले. 8 मध्ये 2 मिळवले 10 झाले. 10 मध्ये 2 मिळवले 12 झाले. 12 मध्ये 2 मिळवले 14 झाले. 14 मध्ये 2 मिळवले 16 झाले. 16 हे याचं उत्तर झालं. 2 हे 8 वेळा घेतलं म्हणजे 16 झालं. 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 10, 10 + 2 12, 12 + 2 14 आणि 14 + 2 16. असं 2 2 2 2 प्लस केल्यानंतर 2 1 = 2, 2 2 = 4, 2 3 = 6, 2 4 = 8, 2 5 = 10, 2 6 = 12, 2 7 = 14, 2 8 = 16. म्हणजे 2 × 2, 2 × 4, 2 × 6, 2 × 8, 2 × 10, 2 × 12, 2 × 14 आणि 2 × 16. अशा पद्धतीनं 2 हे 8 वेळा म्हणजे 2 8 हे 16, 2 8 हे 16 असं याचं उत्तर तयार होतं. इथं जे पहिलं गणित दिलेलं आहे चित्र पहा व मोजून घ्या. या गणितामध्ये 2 + 2 + 2 + 2 + 2, 2 हे किती वेळा घेतलेलं आहे? 1 2 3 4 5, 5 टाइम्स 2 आहे. म्हणजे 5 बशातले मोजायचे आहेत. 2 गुणिले 5 किंवा यालाच 2 × 5 असं लिहितात. म्हणजे 2 हे 5 वेळा, म्हणजे 2चा पाडा 5 वेळा घरापर्यंत म्हणावं लागेल. 2 × 2, 2 × 4, 2 × 6, 2 × 8, 2 × 10. 5 वेळा घरापर्यंत म्हणावं लागेल. 2 × 10 म्हणजे 5 वेळा 2 घेतली की 10 होतील. म्हणजे 2 1 = 2, 2 2 = 4, 2 3 = 6, 2 4 = 8 आणि 2 5 = 10. अशा पद्धतीनं याचं उत्तर 10 किंवा 10 म्हणतो. 2 × 10 अशा पद्धतीनं तयार होईल. दुसरं गणित पाहूया. इथं आपल्याला लक्षात येईल की 3 3 चा ग्रुप आहे. 3 + 3 + 3, 3 हे 3 टाइम्स आहे. 3 हे 3 वेळा आहे. 3 हे 3 वेळा आहे. 3 हे 3 टाइम्स आहे. 3 गुणिले 3
म्हणजेच 3 मल्टिप्लाय 3. आता 3 हे 3 वेळा घेतल्यानंतर 3 इथे 3 3 गुणे 6 आणि 3 त्रिक 9. तिन्ही गटांची बेरीज केली 3 आणि 3 6 3 9. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9. इथं 9 3 त्रिक 9 इथं 9 असं समजू. 3 मल्टिप्लाय 3 9. पुढं 4 बॉक्स जे दिसत आहे 4 प्लस 4 असा आहे. 4 अधिक 4. 4 हे 2 वेळा आहे. 4 हे 2 वेळा आहे. दुसऱ्या घरापर्यंत 4चा पाडा म्हणावा लागेल. 4 गुणे 8. 4 ची दुप्पट 8 किंवा 4 2 जार 8 असंही म्हणता येईल. 4 2 जार 8. जसं 4 गुणे 8 हे 4 आणि हे 4. 4 आणि 4 8. 4 2 जार 8. 4 गुणे 8 8 येईल. 4 मल्टिप्लाय 2 इक्वल 8. अशा पद्धतीनं आपल्याला गुणाकार समजून घेण्यासाठी हा भाग इथे दिलेला आहे. चित्रांच्या सहाय्याने समजावून दिलेला आहे. सेम तसाच पुढच्याही पानावर आहे. जसं 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2. 2 किती वेळा आहे? 4 टाइम्स आहे. 2 हे 4 टाइम्स आहे. म्हणजे 2 मल्टिप्लाय 4 असा आहे. 4 वेळा 2 घ्यायचं किंवा 4 वेळा 2 हे 4 वेळा आहे. दे चोक काढायचे. चोक म्हणजे 4 वेळा. दे 4 दे 6 दे चोक 8. त्याचं उत्तर 8 येणार. म्हणजे 2 मल्टिप्लाय 4 इज इक्वल 8. दे चोक 8 असं. यानंतर इथे तुम्हाला 6 दिसेल. 6 आणि 6 प्लस 6 प्लस 6 असं किंवा 6 अधिक 6 अधिक 6 म्हणजे 6 हे 3 टाइम्स आहे. किंवा 6 हे 3 वेळा आहे. 6 हे 3 वेळा. 6 गुणिले 3 6 मल्टिप्लाय 3. मग 3 चा पाडा 6 पर्यंत म्हणला तरी चालतो किंवा 6 चा पाडा 3 पर्यंत म्हणला तरी चालतो. म्हणजे 3 चा पाडा 6 पर्यंत म्हणा किंवा 6 चा पाडा 3 पर्यंत म्हणा. दोन्हीचे उत्तर एकच येतं. जसं 3 चा पाडा म्हणत गेलो आपण. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18. 3 चा पाडा 6 पर्यंत म्हणला 18 उत्तर आले. तसं 6 चा पाडा जरी 3 पर्यंत म्हटला तरी सुद्धा 18 उत्तर येतं. 6 6 7 12 7 18. 6 1 जार 6 6 2 जार 12 6 3 जार 18. तर हे पाढेपाठ असणं फार महत्वाची गोष्ट आहे. पाढेपाठांतराला सुरुवात करा. जास्तीत जास्त पाढेपाठ करा. त्यामुळे तुमचा फायदा होईल. पुढं इथं लाडू दिले पहा. डिशमध्ये 5 आहेत. 5 5 5 5. लाडू पण 4 आहेत. 4 वेळा
म्हणजे 4 डिश मधले लाडू मोजायचे. म्हणजे प्रत्येक डिश मध्ये समान लाडू आहे. म्हणजे पहिल्या डिश मध्ये 5 आहेत, दुसऱ्या पण डिश मध्ये 5 आहेत, तिसऱ्या पण डिश मध्ये असे समान लाडू प्रत्येक डिश मध्ये आहेत. प्रत्येक डिश मध्ये समान असतील तर ते पटकन मोजता येतात. म्हणजे 5 हे 4 डिश मधले म्हणजे 5 गुणिले 4 असं करावं लागतं. किंवा 5 4 टाइम्स, 5 लाडू 4 टाइम्स, 4 वेळा, 4 वेळा 5 5 5 असे आहे. 5 लाडू 4 वेळा म्हणजे 5 एकाला दिले, 5 दुसऱ्याला दिले, 5 दुणे 10 झाले, 5 तिसऱ्याला दिले, 5 त्रिक 15 झाले, 5 चौथ्याला दिले, 5 चौक 20 झाले, 20 5 चौक 20 असं होतं. 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20. अशा पद्धतीनं 1 टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स अशा पद्धतीनं गुणाकाराचे पाढे तयार होत असतात. इथं चला खेळूया हा एक भाग आहे. किती बशा आहेत तर आपण बशा मोजल्या आहेत. 1 2 3 4, 4 बशा आहेत. 4. एका बशीत किती संत्री आहेत? संत्री मोजा. एका बशीतली मोजली 3 म्हणजे 3. एका बशीत 3 आहेत. एकूण संत्री किती? आता एकूण मोजायची. हे 3 आहेत, दुसरे 3, तिसरे 3 आणि चौथे 3. 4 वेळा 3 आहेत. 4 वेळा 3 म्हणजे 3 मल्टिप्लाय 4 असं करावं लागेल. किंवा 3 गुणिले 4 असं करावं लागेल. 3चा पाढा चौथ्या घरापर्यंत म्हणावा लागेल. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12 अशा पद्धतीनं त्याचं उत्तर 12 येईल. किंवा त्यालाच 12 असं आन्सर येईल. 12. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 4 जार 12. संत्री एकूण किती आली? 12. दुसरा 4 हे 4 वेळा 3 घेतल्यानंतर म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 3 हे 4 वेळा मिळवले. 3 ची 4 वेळा घेऊन बेरीज केली. पुन्हा पुन्हा 3 घेऊन बेरीज केली. यालाच तर गुणाकार म्हणतात. पुन्हा पुन्हा घेऊन तोच अंक पुन्हा पुन्हा घेऊन केलेली बेरीज म्हणजे गुणाकार असतो. बागेत गुलाबाची रोपे ओळीत लावली आहेत. एकूण किती ओळी आहेत? एका ओळीत किती रोपे आहेत? ओळी जर पाहिला एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, 3 ओळी आहेत. प्रत्येक ओळीची रोपं किती? 1 2 3 4 आणि 5. प्रत्येक ओळीत 5 रोपे आहेत. मग 3 ओळी गुणिले 5 रोपे. 3 ओळीतली 5 5 रोपे म्हणजे एकूण किती रोपे? म्हणजे 3 मल्टिप्लाय 5 किंवा 5 मल्टिप्लाय 3 असंही करू शकतो. 3 ने 5 वेळा किंवा 5 हे 3 वेळा, 3 टाइम्स 5 किंवा 5 टाइम्स 3. 3चा पाढा म्हटला तरी चालतो किंवा 5चा पाढा म्हटला तरी चालतो. मग 5 3 जार 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15 म्हणजे 5 त्रिक 15 असेही डायरेक्ट आपण काढू शकतो. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9,
3 4s are 12, 3 5s are 15. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. एकूण रुपये आली 15, 15, 3 + 3 + 3 + 3 + 3. अशा पद्धतीने त्याची बेरीज 15 आलेली आहे. म्हणजेच 5 वेळा 3 घेऊन केलेली बेरीज. हे आपण 3 × 5 = 15 असं लिहू. याचे वाचन करत असताना 3 म्हणजे 3 × 5 = 15. 3 × 5 = 15 असे करतात. गुणिले हे चिन्ह गुणाकारासाठी वापरलेलं आहे. गुणिले चिन्ह म्हणजे क्रॉसचं चिन्ह जे दिसते असं त्याला गुणिलेचं चिन्ह म्हटलं जातं आणि ते गुणाकारासाठी वापरलं जातं. एकच संख्या पुन्हा पुन्हा घेऊन बेरीज केली जाते की त्या संख्येचा पाडा तयार होतो. एकच संख्या पुन्हा पुन्हा घेऊन बेरीज करत गेलं की त्या संख्येचा पाडा तयार होत असतो. अशा पद्धतीनं हा 69 आणि 70 या 2 पानावरचा भाग होता. यानंतर मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन मध्ये काउंट क्विकली काउंटिंगसाठी मल्टिप्लिकेशन टेबलचा वापर केला जातो. How many gavas are there in each dish? 2 gavas are there in each dish. Tai says. Yash says. Tai says, how many gavas are there in each dish? Yash says, 2. Tai says, how many gavas are there in all the dishes together? All the dishes together. Rama says, adding 1 + 2 + 2 + 2 is 8. Tai says, how many gavas would there be if we feel 8 dishes are there? Are 8 dishes like this? 8 dishes, 2 dishes, 4 gavas, 3 dishes, 6 gavas, 4 dishes, 8 gavas. 8 dishes gavas are 14. Yes, then we have to take 2 8 times and add them all. 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 is 16. But it took so long to add. I say tables are useful if we have to add a number again and again. Let's learn about it. If you prepare some tables yourself, you will be able to do such addition quickly. See how tables are made in the picture below. इथं ताईने सांगितलंय टेबल्स आर युजफुल. टेबल्स म्हणजे पाडे. टेबल्स आर युजफुल. टेबल ही फार उपयोगी आहेत, युजफुल आहेत. इफ वी हॅव टू ॲड अ नंबर अगेन अँड अगेन. तोच अंक ही संख्या पुन्हा पुन्हा मिळवत असतो आपण तर त्याच्यासाठी पाढे ही फार महत्वाचे आहेत. लेट्स लर्न अबाउट इट. चला शिकूया. इफ यू प्रिपेअर some tables yourself, you will be able to do such addition quickly. अशा पद्धतीचं जे ॲडिशन असतं, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज असते, ते क्विकली जलद करण्यासाठी
पाढ्यांचा उपयोग होतो. सी हाऊ टेबल्स आर मेड इन द पिक्चर बिलो. खाली टेबल कसे तयार करतात ते चित्रावरून शिका. जसे इथं चित्र दिले 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 is equals 2 is 5 times 2 5 times 10. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 5s are 2 4s are 8, 2 5s are 10. Then second example 3. 3 plus 3 plus 3. 3 plus 3 plus 3. 3 1s are 3, 3 2s are 6, 2 3s are 9. 9. Then look 4 plus 4. 4 2s are 8. 4 2s are 8. 4 plus 4 8. Then look next page here 2 plus 2 plus 2 plus 2. 4 times 2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8. 8 these are 6. 6 plus 6 plus 6. 6 3 times. 6 2s are 12. 6 3s are 18. 18 5 plus 5 plus 5 plus 5. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20. 20. How many dishes? 4 dishes. How many oranges in each? 3 oranges in each. Total oranges 3 4 times 12. Total oranges 12. 3 taken 4 times means 3 plus 3 plus 3 plus 3. Total 12. There are rows of rose bushes in a garden. Total rows 3. Bushes in each row is 5. 5 3 times 5 3 times 15. Thus 3 plus 3 plus 3 plus 3 plus 3. 3 5 times 15. This is 5 times 3 added together. Let's write this as 3 multiply 5 is equal 15. Read this as 3 multiplied by 5. 3 multiplied by 5 is equal to 15. 3 multiplied by 5 is equal to 15. The symbol of multiplication is used for multiplication. Symbol of multiply. This is the symbol. When we add the same number again and again, we get the able of that number. This is the symbol of multiplication. 3 multiplied by 5 is equal to 15.
3 गुणिले 5 बरोबर 15. 3 multiplied by 5 is equal to 15. 3 multiplied by 5 is equal to 15. अशा पद्धतीनं या दोन पेजवर आपल्याला गुणाकाराची पूर्व तयारी करण्यासाठी पाढे कसे तयार करायचे चित्रांच्या सहाय्याने ते दाखवलेलं आहे. आणि चित्रांच्या सहाय्याने पाढे तयार करायचे म्हणजे 2चा पाढा तयार करायचा असेल तर 2 2 2 2 2 ची रांग तयार करावी लागेल. आणि मग 2 आणि 2 किती होतात, परत त्याच्यात 2 मिळवल्यावर किती होतात, परत आणखीन 2 वाढवले तर किती होतात, असं वाढवत 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 10 पर्यंत 2 वाढवत न्यायचे. 2 हे 10 पर्यंत मोजत गेलो, 2 2 2 की पाढा तयार होतो. जसं 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस करत गेलो आपण प्लस 2 प्लस 2 प्लस 2. किती वेळा प्लस 2 करायचं, 10 पर्यंत 10 पर्यंत करत जायचं की आपला पाढा तयार होतो. जसं पहिला 2 1 जा 2च, पण या दोन्हींची बेरीज केली 2 प्लस 2 4. तिन्हींची बेरीज केली, आता तिन्हींची म्हणजे हे पूर्ण आलं 3. तिन्हींची बेरीज केली 6. 4ची बेरीज केली 6 मध्ये परत 2 मिळवले, परत 2 मिळवले 10. 10 मध्ये परत 2 मिळवले 12. 12 मध्ये परत 2 मिळवले 14. 14 मध्ये परत 2 मिळवले 16. 16 मध्ये परत 2 मिळवले 18. 18 मध्ये परत 2 मिळवले 20. इथं आपला पाढा तयार झाला. बाजूला हा पाढा आपल्याला पाठ करावा लागेल. 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 3 10 2 1 12 2 1 14 2 1 16 2 9 18 2 10 20. याचा अर्थ होतो 2 हे 1 वेळा घेतले की 2च असतात, 2 हे 2 वेळा घेतले की 4 होतात, 2 हे 3 वेळा घेतले की 6 होतात, 2 हे 4 वेळा घेतले की 8 होतात, 2 हे 5 वेळा घेतले की 10 होतात, 2 हे 6 वेळा घेतले की 12, 2 हे 7 वेळा घेतले की 14, 2 हे 8 वेळा घेतले की 16, 2 हे 9 वेळा घेतले की 18, 2 हे 10 वेळा घेऊन बेरीज केली की 20. हे प्रत्येक घर म्हणजे किती वेळा घेऊन बेरीज केली हे सांगते. म्हणजे हे एक केली म्हणजे 1 टाइम्स 2 1 are 2, 2 2 are 4, 2 3 are 6, 2 4 are 8, 2 5 are 10, 2 6 are 12, 2 7 are 14, 2 8 are 16, 2 9 are 18, 2 10 are 20. म्हणजे पाढा तयार करत असताना 2 अधिक 2 यांची बेरीज केली, 2 अधिक 2 4 आले. मग परत 4 मध्ये परत 2 मिळवायची 6 आले. 6 मध्ये परत 2 मिळवायचे 8 आले. 8 मध्ये परत 2 मिळवायचे 10 आले.